जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजलेत बघा रात्रीचे 10, म्हणजे घरी आलो आत्ता. तर इकडे बघा विलासने येताना बघा गहू आणला होता काल. तर इकडे बघा आई काय करते दाखवते तुम्हाला, थांबा 1 मिनिट. काय करते इकडे, काय करते? तर गहू खराब होऊ नये म्हणून बघा हे पावडर लावायचं असतं हे. तर काल येताना आणलं होतं बघा हे. तर बघा इकडे एक पोता भरून ठेवलेत आता पावडर लावून. तर एक दुसरा पोता आता. तर असं करून पावडर लावून ठेवलं ना तर गहू खराब होत नाही, मग वर्षभर चालतो आरामात. तर हे आहे गव्हाचं माप. तर असं कोणाच्या घरी आहे सांगा अजून. कारण हे माप आता खूप कमी लोकांकडे आहेत आता असं. आणि इकडे किचनमध्ये बघा सोनाली काय करते. तर बघा आज सोमवार आहे, तर आईचा माझा उपवास आहे. तर बघा सोनाली करते खिचडी. तर शाबू बिजरी आहे. तर तिकडे दूध टाकून ठेवले बघा. मग काय चाललंय? साबुदाण्याची खिचडी चालू आहे. तिकडे बटाटे किस आणि मिरच्या घालून बघा आधी परतून घेते. आता यानंतर काय काय करायचं? साबुदाणा घालायचा. मीठ आधी घातली का? मस्तपैकी बघा कुटाळ घालून शाबू तयार झालाय. थोडंसं वापरायचं की संपला विषय. तर असं मस्तपैकीला खालीवर करावं लागतं बघा. सगळं एकजीव होतं मग आणि खायला टेस्टी लागतं. ह्याच्यावरती बर मग खायला मऊ लागतं मग. त्याला एक 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं वापरण्यासाठी. तर चला मित्रांनो, आता खिचडी तयार झाला आहे. तर खिचडी खाऊन घ्यायचं. मग नंतर तुम्हाला गव्हाला पावडर लावून दाखवतो व्हिडिओ. मग कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ.
तोपर्यंत आता गव्हाचं काम टांपलीस. तर इकडे बघा मस्त पूर्ण शाबूची कलर बदलला बघा. म्हणजे कळतं की कलर बदलला की समजा वापरलं चांगलं. आणि मऊ पण झाले कळते वरणच. तर या मित्रांनो खिचडी खायला सगळीजण शाबूची. तर तोपर्यंत त्या कामाला टांपलीस मग. तर मित्रांनो आई गव्हाला पावडर कसं लावते तुम्हाला दाखवतो. चला मग. तसे गहू टोपल्यामध्ये भरते बघा पहिलं थोडंसं. आणि इकडे पावडर असं वरून टाकायचं पावडर त्याला. तर असं केलं काय होतं आहे वर्षभर बुरशी होत नाही त्याला काय खराब होत नाही गहू वगैरे काहीच चांगलं राहतो मग. तर इतकं सगळं लावायचं बघा बाकी. तर पूर्ण भरले की परत असं शिवायचं बघा. हे शिवलेलं असं. तर ह्या पद्धतीने गव्हाला पावडर लावतात बघा. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ इथं थांबवतो. चला बाय बाय.